ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिली माहिती। आता शांततेची वेळ, इराणनं युद्ध थांबवावं, ट्रम्प यांचं आवाहन। तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू। इराणची अमेरिकेला सरकारी चॅनलद्वारे धमकी। तर इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्न सुद्धा करू नये, अन्यथा आजपेक्षाही मोठा हल्ला करू, ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर। B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद। इराण मध्य आशियामधल्या दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप। इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असा इशारा। तर येमेनची इराणच्या बाजूने युद्धात उडी। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। विरोधामधल्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरे यांचंही मतदान। चेअरमन पदासाठी अजितदादांना चंद्रराव तावरे यांचं आव्हान। निधीची चणचण सांगणारे अजित पवार, माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी कुठून देणार? संजय राऊत यांचा सवाल। साखर कारखान्यासाठी अजितदादा ठाण मांडून बसले असाही टोला। 40 आमदार सोडून गेलेले कळालं नाही, त्या माणसाला जनतेच्या मनातलं काय कळणार? मनसेच्या संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। नाव न घेता राऊतांचा चमचा असा उल्लेख, तर राऊतांचं सुद्धा प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर लागले नितेश राणे यांच्या शुभेच्छांचे बॅनर। हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवरती उल्लेख। शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवरती केली होती टीका। जूनमध्येच राज्यामधल्या धरणांमध्ये 37% पाणीसाठा। 138 प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी होता फक्त 17% पाणीसाठा। जूनमध्येच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार। हडपसर मार्गे अवघड दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये आगमन। नमस्कार, मी यामिनी।